मोकलूनी आस जाहले उदास घेई कानोपात्रेस हृदयात मोकलूनी आस मोकलूनी आस जाहले उदास जाहले उदास मोकलूनी आस मोकलूनी आस जाहले उदास घेई कानोपात्रेस हृदयात नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया अंत आता पाहू. अत्यंत दुःखी अवस्थेत मनाच्या उद्विग्न अवस्थेत संत कानोपात्रांनी हा अभंग लिहिला आहे किंवा म्हटलं आहे विठोबावरती पंढरीरायावरती. कारण का त्यांना समाजाने ठोकरलं होतं, वाळीत टाकलं होतं, तुडवलं होतं. हो हां, माझी पण जवळपास तीच अवस्था आहे. मला पण समाजाने वाळीत टाकलं आहे. माझी कोणी बोलत नाही, मला स्वीकारत नाही, मला कोणी काही मदत करत नाही. हरकत नाही, याचं कारण एकच आहे, कारण माझी नितांत श्रद्धा श्रीपाद श्री वल्लभ स्वामींवरती आहे आणि माझ्या श्वासाला आधार श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा आहे. आपण त्यांच्या गुरुचरित्रात वाचतो, ज्यांना कोणाला श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा अनुग्रह प्राप्त होतो त्यांच्या वाटेत अनेक अडथळे टाकले जातात. अनेक शक्ती आहेत या असमंतामध्ये त्या श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या भक्तांच्या मार्गामध्ये अडथळे आणतात. पण म्हणून श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा भक्त कधी खचून जात नाही, नावमेद होत नाही. तो हळूहळू पुढे जातो, हळूहळू पुढे जातो. कारण त्याच्या प्रत्येक श्वासाला श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा आधार असतो. हरकत नाही, आज मला समाजाने वाळीत टाकले, हरकत नाही, मला श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी वाळीत नाही टाकलं आहे. जो पण श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आहे तो पण मला घाबरायचं कारण नाही. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.